बाबांनो, हे समजून घ्या. उद्या हातामधनं या गोष्टी जेव्हा जातील ना, त्यावेळेला फक्त पश्चातापाचा हात फक्त कपाळावर मारत बसावं लागेल तुम्हाला. मी एवढंच सांगण्यासाठी आलो होतो. मी तुम्हाला सहकार चळवळ समजवण्यासाठी आलेलो नाहीये. हे सगळे तज्ञ आहे तिकडे, ते समजवतील तुम्हाला. तुम्ही तज्ञ असाल त्यातले. पण महाराष्ट्राच्या विरोधातली ही जी सहकार चळवळ जी सुरू आहे, ही मला असं वाटतं तुम्ही जर नेमकी नीट ओळखली नाहीत. कारण आपल्याकडचे नेते लाचार झालेले आहेत, मिंधे झालेले आहेत, पैशाने वेडे झालेले आहेत. त्यांना सत्व कळत नाही, त्यांना पाठीचा मणका नाही, स्वाभिमान नाही, काही नाही. आज इकडून तिकडे गेले, तिकडून तिकडे गेले, तिकडून तिकडे गेले. घरी गेल्यावरती लोक विचारत असतील, घरचे लोक आज कुठे आहात. पण तसं त्यांना पण बाहेर बोलायला लागत असेल. त्यांना पण बाहेर बोलायला लागत असेल. अहो, मी मध्यंतरी एका कार्यक्रमाला गेलो होतो विधान भवनामध्ये. मला कळेच ना कोण कुठच्या पक्षात आहे. पण त्यांनी त्यांची मनं आणि त्यांचा स्वाभिमान हा गहाण टाकलेलाच आहे. तुम्ही टाकू नये. माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकाकडनं कधी स्वाभिमान गहाण टाकला जाणार नाही. आणि ही गोष्ट तुमच्यापुरता ठेवू नका. जेवढे जेवढे तुमचे कोणी मित्रपरिवारातले लोक असतील, नातेवाईक असतील, कोणी असतील, सतर्क राहा. ठाणे जिल्ह्याचा पालघर बिलघर पासूनचा पट्टा आता हातातनं जायला लागलेलाच आहे. उद्या येऊन बसल्यानंतर तुम्ही काढू नाही शकणार त्याला. पण उद्या आपल्या हातातलं काय आपण गमावून बसतो. हा सगळा आज कोकण किनारपट्टीला सगळा धोका आहे. त्यांच्या पुतळ्याला कशाला हार घालायचे. त्यांनी काय सांगून ठेवले हे जर समजा आमच्या लक्षात येणार नसेल. महाराजांनी सांगितलं होतं आपला शत्रू समुद्र मार्गे येईल, समुद्रावरती गस्त वाढवा. सांगितलं होतं की नव्हतं. सांगितलं होतं ना. 300-350 वर्षापूर्वी त्या माणसाने सांगितलं होतं आपला शत्रू समुद्र मार्गे येईल, समुद्रावरती गस्त वाढवा, समुद्र आरमार वाढवा. नंतर काही वर्षांनी ते कान्होजी आंग्रेंच्या रूपाने आलं. पण महाराजांनी त्यावेळेला 2 माणसं उभी केली होती, या रत्नागिरी जिल्ह्यामधलीच. 2 सख्खे भाऊ होते. एकाने गावावरनं आडनाव घेतलं, एकाने जातीवरनं आडनाव घेतलं. एकाचं नाव होतं वेंकटाजी भाटकर, भाट नावाचं गाव आहे तिकडे. आणि दुसऱ्याचं नाव होतं मायनाक भंडारी, कारण ते भंडारी जातीतले होते. या दोघांवरती जबाबदारी टाकली होती. त्या माणसाला कळलं होतं की आपला शत्रू समुद्र मार्गे येईल. आमच्याकडे समुद्र मार्गे RDX आला, आमचा पत्ता नाही, आम्हाला लक्षात येत नाहीये. त्या समुद्र मार्गावरनं कसा आला आमचं लक्षच नाहीये. आम्ही फक्त जयंत्या आणि पुण्यतिथ्या एवढ्यांचाच फक्त विचार करतो. ते आले, हार घातला, आमचं काम संपलं. ते काय बोलले, काय केले, आम्हाला काही देणं घेणं नाही या गोष्टीची. मला असं वाटतं मी तुमच्याकडे आलोय आज. महाराष्ट्रातली सहकार चळवळ ही तुमच्या हाताने रूपाने वाढली पाहिजेच.